नमस्कार, मी वैष्णवी तुमचं सर्वांचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून खूप खूप स्वागत करते. सो गाईज, आज मी तुमच्यासोबत साडी आणि मेकअपशी रिलेटेड असे काही हॅक शेअर करणार आहे जे मला तरी वाटते प्रत्येक स्त्रीला माहिती असायला हवे. तर चला मग व्हिडिओला सुरुवात करूया. सो फ्रेंड्स, माझा फर्स्ट हॅक आहे ब्लाऊजवरती. तर फ्रेंड्स, तुम्ही बघितलं असेल की ब्लाऊज शिवल्यानंतर काही दिवसांनी त्याच्या ज्या हुक्स आहे त्या गंजायला लागतात. तुम्ही बघू शकता, इथे मी तुम्हाला ब्लाऊज दाखवलेलं आहे आणि याच्या पूर्ण हुक पूर्णपणे गंजलेल्या आहे आणि त्या जास्त गंजल्या की मग कित्येकदा ब्लाऊज घालायला गेलो की ते तुटतात. असं होऊ नये यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, जेव्हाही तुम्ही नवीन ब्लाऊज शिवता किंवा नवीन विकत घेतात तर त्याला काय करायचं आहे, त्या हुकवरती तुम्हाला ही ट्रान्सपरंट नीलपेंट असते ना, ती लावून घ्यायची आहे आणि ती एकदम छान अशी हुकवर चांगल्या प्रकारे वाळून द्यायची आहे. यामुळे ती हुक एकदम छान अशी हुकाला एकदम छान अशी कोटिंग होईल आणि त्यामुळे काय होईल, तुम्ही कित्येकदा ब्लाऊज वॉश केलं किंवा तुमचं ब्लाऊज कितीही जुनं झालं तरीही त्या हुक कधीच गंजणार नाही. खूप युजफुल आहे काय फ्रेंड्स, तुम्ही देखील एकदा नक्की ट्राय करा. फ्रेंड्स, तुम्ही कित्येकदा बघितलं असेल की साडी घातल्यानंतर खालचा जो भाग आहे तर तो अशा प्रकारे फोल्ड होतो. तुमच्यासोबत पण असं होत असेल तर काय करायचं आहे, तर एक डबल टेपचा तुकडा घ्यायचा, साडी आणि पेटिकोटला अशा प्रकारे चिटकून घ्यायचा आहे. यामुळे काय होतं, साडीचा जो बॉटमचा एरिया आहे तो फोल्ड होत नाही आणि कोणाला कळत नाही. तर खूप युजफुल आहे काय, तुम्ही सुद्धा एकदा नक्की ट्राय करून बघा. तर चला वळूया नेक्स्ट हॅककडे. तर हा हॅक माझा लिपस्टिक विषय आहे. आपल्या बायकांना कुठं जायचं म्हटलं तर मेकअप केल्याशिवाय होत नाही, पण जेव्हा तो मेकअप रिमूव्ह करायची गरज पडते तर तेव्हा आपल्याला खूप महागडे मेकअप रिमूव्हर घेतो. पण मी तुमच्यासोबत एक सिंपल हॅक शेअर करणार आहे ज्यामुळे तुम्ही काही मिनिटात मेकअप रिमूव्ह करू शकतात. जसं की मी लिपस्टिकबद्दल म्हटलं, आपण जर लिपस्टिक अप्लाय केली तर ती काढायची वेळ येते तर आपण एखाद्या कॉटनने किंवा कपड्याने पुसतो तर ती अशा प्रकारे यासाठी काय करायचं आहे, आपण लिपस्टिक काढायच्या वेळेस आपल्याला अगोदर एखादं वॅसलिन किंवा इथे मी निव्याचं बॉडी लोशन लावत आहे. तर बघा, एकदम छान असं ते लिपस्टिकवरती अगोदर लावून घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, एखाद्या कापडाने किंवा कॉटनने त्याला एकदम छान असं पुसून घ्यायचं आहे. तर तुम्ही बघू शकता किती इझिली आपली ही जी लिपस्टिक आहे ती निघत आहे, इकडं तिकडं थोडीसुद्धा पांगत नाही. त्यानंतर काजळचं सुद्धा तसंच आहे. आता कित्येकदा वॉटरप्रूफ काजळ आणतो तर ते पाण्याने वॉश केल्यानंतर सुद्धा निघत नाही. यासाठी काय करायचं, थोडंसं व्हॅसलिन घ्यायचं किंवा इथे मी निव्याचं बॉडी लोशनच घेतलेलं आहे, त्याला लावायचं आहे काजळ रिमूव्ह करण्यासाठी. तर तुम्ही बघू शकता इकडे तिकडे थोडंसुद्धा पांगत नाही, एकदम इझिली निघलेलं आहे. याचप्रमाणे आपण जेव्हा होटावरती लिपस्टिक अप्लाय करतो तर ती काही वेळाने ओठावरून नाहीशी होते. जसं की तुम्ही व्हिडिओमध्ये बघत असाल की मी लिपस्टिक अप्लाय केली आणि रुमाल लावला की ती बऱ्याच वेळेस रुमालाला लागते. यासाठी काय करायचं आहे, अगोदर थोडंसं पाणी घ्यायचं आहे आपल्याला एका वाटीमध्ये आणि आपली जी लिपस्टिक आहे ती थोडीशी पाण्यामध्ये बुडवायची आहे. तर बघा, इथे मी पाण्यामध्ये लिपस्टिक डीप केलेलं आहे. त्यानंतर आपल्याला लिपस्टिक अप्लाय करायची आहे. त्यानंतर तुम्ही बघू शकता, आपण किती पण रुमालाने पुसलं तरीसुद्धा रुमालाला लागत नाही आहे. तर मंडळी, तुम्हाला जर माझा हा हॅक युजफुल वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा. तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा. सो फ्रेंड्स, माझा नेक्स्ट हॅक चोर पॉकेट विषय आहे. फ्रेंड्स, तुम्ही बऱ्याचदा बघितले असेल, आपण ड्रायव्हिंग करायच्या वेळेस आपले एक्स्ट्रा पैसे दागिने जर आपण डायरेक्ट पर्समध्ये ठेवले तर ते चोरी होण्याचे जास्त चान्स असतात. तर यासाठी आपण कित्येकदा जर प्रवास ट्रेनने करत असाल तर चोर पॉकेट शिवतो, पण प्रत्येक कपड्याला चोर पॉकेट शिवणं पॉसिबल होत नाही. तर तुम्हाला हा हॅक ट्राय करायचा असेल तर तुम्ही जर साडी घालत असाल तर पेटिकोटला चोर पॉकेट शिवायचं असेल तर एखादा सॉक्स घ्यायचा आणि तो सॉक्स या प्रकारे पिनने
सेट करून घ्यायचं आहे. त्यामध्ये तुम्हाला एक्स्ट्रा पैसे, दागिने अशा प्रकारे तुम्ही यात ठेवू शकता. सो फ्रेंड्स, माझा नेक्स्ट हॅक बँगल विषय आहे. तुम्ही कित्येकदा बघितले असेल की आपल्याला कुठल्या प्रोग्रामला जायचं असेल, फंक्शनला जायचं असेल आणि आपल्याकडे जास्त क्वांटिटीमध्ये बँगल्स असेल, तर अशा प्रकारे तुम्हाला घालायला वेळ लागत असेल तर त्यावेळेस काय करायचं आहे, आपल्याला एखादा सॉक्स असेल तर तो सॉक्स हातामध्ये घालून घ्यायचा आहे. त्यानंतर अशा प्रकारे आपल्याला सर्व बँगल्स हातामध्ये घालून घ्यायचे आहे. असं केल्याने आपल्या ज्या बँगल्स आहे एकदम इझिली हातामध्ये जातात आणि आपला वेळसुद्धा वाचतो. त्याचप्रमाणे आपल्याला बांगड्या काढायच्या असेल तर तरीसुद्धा तुम्ही अशाच पद्धतीने काढू शकता. सॉक्स किंवा एखाद्या प्लॅस्टिकची कॅरीबॅगसुद्धा घेऊ शकतात. पण एखाद्या वेळेस बांगड्या काचेच्या असतात तर त्या फुटतात, काच लागण्याची भीती असते. तर यासाठी सॉक्स बेस्ट ऑप्शन आहे. खूप युजफुल हॅक आहे फ्रेंड्स, एकदा तरी नक्की ट्राय करून बघा. सो फ्रेंड्स, माझा पुढचा हॅक ब्लाऊज विषय आहे. कित्येक वेळेस आपल्याला कुठे प्रोग्रामला, फंक्शनला जायचं असेल, आपण साडी घालतो, नंतर आपल्याला कळतं की ब्लाऊज लूज झाला आहे, तर आपल्याला साडी दुसरी घालतो. अशा वेळेस काय करायचं आहे, फक्त एक सेफ्टी पिन घ्यायची आहे. ब्लाऊजचा जो कमरेचा भाग आहे आतमधल्या साईडने तिला या प्रकारे सेट करून घ्यायचं आहे. तर बघू शकता आपली 1 मिनिटामध्ये ब्लाऊजची एकदम छान अशी फिटिंग झालेली आहे. सो गाईज, तुम्हाला जर हा हॅक युजफुल वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा. सो फ्रेंड्स, माझा नेक्स्ट हॅक साडीविषयी आहे. कित्येकदा आपल्याला कुठे जायचं असेल आणि अशा काठपदरी साडी असेल तर लवकर आपल्याला त्याची पिन जमत नाही. तर अशा वेळेस काय करायचं आहे, आदल्या दिवशी आपल्याला अशा प्रकारे साडीची पिन करून ठेवायची आहे. व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे आपण नॉर्मल साडीची जशी घडी घालतो त्याचप्रमाणे अशी घडी घालून झाल्यानंतर मग एक कंगवा घ्यायचा आणि सगळे पदर त्या कंगव्याच्या दातामध्ये अडकवायचे आणि कंगवा असा समोर फिरवायचा. जसा जसा तुम्ही कंगवा फिरवाल तसे तुमचा पदर सेट होत जाईल. इथे तुम्ही बघू शकता, जसं जसं कंगवा फिरत आहे तसं तुमचा साडीचा पदर एकदम छान असा सेट होत आहे. तर बघा, अर्धा पदर सेट झाल्यानंतर तिथे थांबवायचं, एखादी सेफ्टी पिन लावून घ्यायची आणि त्याचप्रमाणे समोरची पण तसंच करून घ्यायचं. आणि हा पूर्ण पदर सेट झाल्यानंतर आपण ज्याप्रमाणे साडीची घडी घालतो त्याप्रमाणे साडीची घडी करून ठेवायची. यामुळे काय होईल, आपल्याला अर्जंटमध्ये कुठं जायचं असेल तर आपण इझिली ही साडी एकदम छान अशी सेट करू शकतो. पिनसुद्धा इझिली होऊ शकते. तर मंडळी, तुम्हाला जर माझा हा हॅक आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा. तर सो फ्रेंड्स, माझा नेक्स्ट हॅक साडीबद्दल आहे. कित्येकदा आपण ब्लाऊज एकीकडे ठेवतो, पेटीकोट एकीकडे ठेवतो, त्यामुळे तुम्ही हा हॅक नक्की ट्राय करू शकता. तर बघू शकता, साडी एकदम छान अशी अंथरून घेतलेली आहे. आता काय करायचं आहे, अशा पद्धतीने एका साईडने आपल्याला साडीची छोटी छोटी घडी घालत जायचं आहे. त्यानंतर दुसरी जी साईड आहे त्या साईडने आपल्याला अगदी थोड्या जास्त आकाराचे जे ठिकाण आहे एक घडी करून घ्यायची आहे आणि उरलेला जो दुसरा भाग आहे तो या ठिकाणी आपल्याला एका भागामध्ये अशा प्रकारे पॉकेट तयार करून घ्यायचा आहे. तर बघा, अशा प्रकारे मी पॉकेट तयार करून घेतलेला आहे. आपल्याला हा जो उरलेला भाग आहे तो अशा पद्धतीने यात टाकून घ्यायचा आहे. आता याचा फायदा असा होणार आहे की आपल्या साडीवरती मॅचिंग पेटीकोट देखील आपल्याला याच्यामध्ये ठेवू शकतो. म्हणजेच की आपल्याला जास्त शोधाशोध करावा लागणार नाही. साडी एकीकडे ठेवतो आणि पेटीकोट एकीकडे ठेवतो. तर बघू शकता, अशा पद्धतीने आपल्याला एकाच ठिकाणी आपलं ब्लाऊज पीस, साडी, पेटीकोट देखील ठेवू शकता. तर ही ट्रिक तुम्हाला नक्की ट्राय करून बघा. अशा पद्धतीने आता आपण पेटीकोटची सुद्धा घडी घालून घेणार आहोत. तर तुम्ही बघू शकता, इथे एकदम छान अशी घडी घालून घेत आहे. अशा पद्धतीने आपल्याला पेटीकोट व्यवस्थित एक फोल्डिंग करून घ्यायची आहे. आता हा जो पेटीकोट आहे तो देखील अगदी परफेक्ट याची घडी तयार झालेली आहे. बिलकुल निघणार नाही, कुणालाही कळणार नाही की तुम्ही यामध्ये पेटीकोटसुद्धा पॅक करून ठेवला आहे. तुम्हाला कोणाला गिफ्ट वगैरे द्यायचं असेल तर तुम्ही अशा पद्धतीने नक्की पॉकेट करू शकतात. किंवा लग्न सराईमध्ये नवरीला आपण जे गिफ्ट वगैरे देतो, साडी देतो, तर अशा पद्धतीने पॅक करून देऊ शकतात. अशा प्रकारे या साईडला आपल्याला पेटीकोट ठेवायचं आहे आणि दुसऱ्या साईडला आपल्याला ब्लाऊज देखील साडीच्या पॉकेटमध्येच आरामात बसतं. आता बघू शकता, कुणालाही कळणार नाही की तुम्ही या ठिकाणी साडीवरच्या पेटीकोट आणि ब्लाऊज दोन्हीही यामध्ये एकदम छान
एकदम छान असं सेट केलेलं आहे. सो फ्रेंड्स, तुम्हाला जर माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओच्या खाली लाईक बटनवर क्लिक करा आणि सोबतच आपल्या चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा. तर चला इथेच